लॉकडाऊनच्या धास्तीमुळे मुंबईतले अनेक कामगार आता आपल्या गावी जायला निघालेत। अनेक परप्रांतीयांनी आधीच रेल्वेचं तिकीट काढून ठेवलं होतं। त्यानुसार मुंबईतल्या एलटीटी रेल्वे स्टेशनवरती आणि या स्टेशन बाहेर अनेक परप्रांतीयांची गाडी पकडण्यासाठी गर्दी दिसून येतेय। कल्याण आणि लगतच्या भागातले परप्रांतीय कामगारही आपल्या गावी परतू लागलेत, त्यामुळे कल्याण रेल्वे स्थानकावरती देखील अशीच गर्दी बघायला मिळतेय। कल्याण शहरासह उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडीत अनेक छोटे मोठे कारखाने आहेत, तसंच बांधकाम मजूरही या भागात मोठ्या संख्येनं आहेत। मात्र लॉकडाऊनमुळे काम बंद पडल्यानं परप्रांतीय मजुरांवरती सध्या बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे। त्यामुळे पोटाची खळगी कशी भरायची या चिंतेतून हे कामगार आता आपल्या मूळ गावी परततायत। विकासाचा ध्यास म्हणजे शिर्डीत आजपासून रामनवमी उत्सवाला सुरुवात झाली आहे। या उत्सवानिमित्त मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। 3 दिवस शिर्डीत रामनवमीचा उत्सव चालणार आहे, पण कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी साई भक्तांना या उत्सवात सहभागी होता येणार नाही। कोरोनामुळे साई पालख्यांवरही बंदी आहे। पंढरपुरातील चैत्री यात्रा यावर्षीही प्रतिकात्मक पद्धतीनं साजरी होणार आहे। कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चैत्री यात्रा यंदाही रद्द करण्यात आली आहे। पंढरपूर मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी यात्रा रद्द झाल्याची माहिती दिली आहे। काँग्रेस खासदार राहुल गांधी कोरोना पॉझिटिव्ह आले। त्यांनी स्वतः ही बातमी ट्विट करत दिलेली आहे। राहुल गांधींना कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत। अलीकडेच त्यांनी पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी कोणतीही मोठी सभा घेणार नाही असं जाहीर केलं होतं। पुण्यातल्या सतेश कौंची या तरुणानं विकसित केलेल्या फोल्डेबल बाईकला भारत सरकारचं पेटंट मिळालंय। एकदा चार्ज केल्यावर ही बाईक 70 ते 80 किलोमीटर धावते। पार्किंगची समस्या असलेल्या भागात ही फोल्ड होणारी बाईक अतिशय उपयुक्त ठरू शकते असा दावा सतीश कौंची यांनी केलाय। अनेक वर्षाच्या मेहनतीनंतर त्यांनी ही फोल्डेबल बाईक बनवली। बाजारात लिंबूचे भाव चांगलेच वधारले। ठाण्यात किरकोळ बाजारात सध्या 1 लिंबू 10 रुपयाला मिळतोय। कोरोनाची साथ आणि वाढता उकाडा यामुळे क जीवनसत्व भरपूर असणाऱ्या लिंबूंची मागणी वाढली आहे। त्यामुळेच ठाण्यातल्या बाजारात 10 रुपयांना 1 लिंबू मिळतोय। जीवाची बाजी लावून चिमुकल्याचे प्राण वाचवणारे रेल्वे पॉइंटमन मयूर शेळके यांना रेल्वे प्रशासनानं 50,000चा पुरस्कार जाहीर केलाय। वांगणी रेल्वे स्थानकात रेल्वे ट्रॅकवरती एक चिमुकला पडला होता। तिथं कर्तव्यावरती असलेल्या मयूर शेळके यांनी धाडस दाखवून अवघ्या 7 ते 8 सेकंदात त्या मुलाचे प्राण वाचवले होते। बातमी मागची बातमी म्हणजे